श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 68वी सर्वसाधारण सभा संपन्न। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्यप्राप्त व सहभागी झालेल्या 47 खेळाडूंचा करण्यात आला सत्कार। डीजे व लेझर लाईट यांच्या बंदीच्या समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे शहरातून काढण्यात आला मूक मोर्चा। आणि मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धुळ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 68वी सर्वसाधारण सभा शहरातील पांझरा नदी किनारील अग्रवाल भवन येथे बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 68वी सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पांझरा नदी किनारील अग्रवाल भवनात शुक्रवारी संपन्न झाली। यावेळी बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांनी बँक शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहील अशी ग्वाही दिली। प्रास्ताविक बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सिसोदे यांनी केले। त्यानंतर बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदम बांडे यांनी बँकेचा आढावा मांडला। गरीब कर्जदार सभासदांनी 31 मार्च पर्यंत परतफेड केल्यास केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार 3 लाखांपर्यंत 0% व्याजाचा लाभ मिळणार आहे। सन 2024-25 या वर्षात बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी 92% कर्जफेड केली आहे। त्याबद्दल त्यांनी सभासदांचे आभार मानले। 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण कर्जफेड करणाऱ्यांना एप्रिल 2026 पासून नवीन पीक कर्ज वितरणाचे नियोजन बँकेचे आहे। मार्च 2024 अखेर एकूण ठेवी 671.18 कोटी होत्या। त्या मार्च 2025 अखेर 690.50 कोटींवर पोहोचल्या आहेत। म्हणजे वर्षभरात 19.32 कोटींची वाढ झाली आहे। मागील वर्षी 29,000 शेतकऱ्यांना 100% केवीसी कार्डद्वारे पीक कर्ज वाटप झाले। यावर्षी तांत्रिक कारणामुळे चेक व केवायसी द्वारे वितरण झाले। 74,000 खातेदारांना पर्सनलाइज्ड एटीएम कार्ड देण्याचे काम सुरू आहे। धुळे व नंदुरबार जिल्ह्यात बँकेची 18 एटीएम सेंटर कार्यरत असून बँकेच्या सर्व शाखांमध्ये मायक्रो एटीएम सुविधा सुरू करण्यात आली असून 116 मायक्रो एटीएम मशीन विकासो संस्थांना वितरित करण्यात आले आहे। तसेच मागील 7 वर्षात बँकेस राष्ट्रीय व राज्य पातळीवरील 12 पुरस्कार मिळाले। बँकेचा नेटवर्थ 21.76 कोटी असून सतत 11 वर्ष ऑडिट वर्ग मिळाला आहे। सन 2024-25 या वर्षात CRAR 12.92% राहिला आहे। ठेवीदारांच्या 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे। महिला व पुरुष बचत गटांना 6 लाखापर्यंत कर्ज पुरवठा होत असून आतापर्यंत 3,929 बचत गटांना लाभ दिला असून 93% वसुली होत आहे। छोट्या व्यावसायिकांना JLG अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत फक्त 100 रुपये भरून खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे। PM किसान सन्मान निधी अंतर्गत 25,000 शेतकऱ्यांच्या खात्यात दर तिमाही 2,000 रुपये जमा होत आहेत। सन 2024-25 मध्ये बँकेसाठी 259.51 कोटींचा पीक कर्ज लक्ष्याङ्क ठरवण्यात आला होता। मात्र बँकेने 327.50 कोटींचे कर्ज वाटप केले असून लक्ष्याङ्काशी तुलना करता 26% अधिक कामगिरी केली आहे। सर्व शाखा संगणकीकृत असून ऑनलाईन सातबारा उतारा QR कोड सुविधा TCS क्लिअरिंग सेवा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती कदम बांडे यांनी दिली। या प्रसंगी उपाध्यक्ष दीपक पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद पाटील, आमदार आमशा पाडवी, दैर्यावगीर महंत, श्यामकांत सनेर, हर्षवर्धन दैते, भगवान पाटील, राजेंद्र देसले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सिसोदे आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक व्यवस्थापक DN पाटील यांनी केले। आपलं वसुली झाली, आपण 100% कर्ज संस्थेचे आर्थिक सेवक असलो यांचे जाहीर आभार व्हावे नसणं, परंतु पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी नियमित कर्ज भरणा करून मूळ प्रवाहात सामील व्हावे। गरीब पीक कर्ज वाटप शासनाने 259.51 कोटी कर्ज वाटपाचे निश्चित देण्यात आले। बँकेने 270 आणि 32 शेतकरी सभासदांना चालू वर्षात रक्कम रुपये 327.50 कोटीचे कर्ज वाटप करून धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे। जिल्हा लक्ष्याङ्कापेक्षा 126% जास्तीचे कर्ज वाटप केले। पीक कर्ज वाटपच्या बाबतीत नाबार्डच्या निर्देशनाप्रमाणे शेतकऱ्याच्या हितासाठी 100% कर्ज वाटप धनादेश वेटिंग
द्वारे केलेली आहे. केंद्र सरकारच्या वाढ सवलती योजनेत चालू वर्षी 6% व्याज भरणा करून शासनाकडून भरलेली व्याज परस्पर डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर शासन जमा करणार आहे. शिवाय शासनाने बँकेच्या खात्यात जमा केलेल्या बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे KYC ची पूर्तता प्रविष्ट करावी. बँकेच्या RBIच्या मापदंडानुसार 9% व्याजाचे 8 असताना 12.83% राखला आहे. मागील 7 वर्षात ठेवी 190.41 कोटीची वाढ झाली आहे. मार्च 2024 पेक्षा 2025 19.35 कोटीची वाढ झालेली आहे. सर्व व्यक्ती व सरकारी संस्था यांना आवाहन करण्यात येत आहे की पेक्षा जास्त ठेवी घेण्यासाठी सर्व ठेवीदार राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्यप्राप्त व सहभागी झालेल्या 47 खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, धनादेश व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्यप्राप्त व सहभागी झालेल्या 47 खेळाडूंचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. प्रारंभी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी शपथ घेतली. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या प्रसंगी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्यप्राप्त व सहभागी झालेल्या 47 खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, धनादेश व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना त्याचप्रमाणे 17 खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी तर सूत्रसंचालन योगेश्वरी मिस्त्री यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीधर कोठावदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील गौरव परदेशी, योगेश देवरे, स्वप्नील बोंडे, क्रीडा मार्गदर्शक योगेश पाटील, मदन गावित, मृदा अग्रवाल, दिनेश शिरसाट, राहुल देवरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी आमदार राघवेंद्र भदाने, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, धुळे क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर, धुळे जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव आनंद पवार, धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव सुनील चौधरी, महाराष्ट्र नेटबॉल संघटनेचे योगेश वाघ यांच्यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले व प्रावीण्यप्राप्त खेळाडू उपस्थित होते. हा जो 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केलेला आहे. भारत सरकारतर्फे 2012 पासून या राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण मनवतो. या दिवशी संपूर्ण देशात विविध क्रीडाविषयक उपक्रम, रॅली, शर्यती होतात आणि त्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यात उपक्रम अंतर्गत आपण या ठिकाणी जे धुळे जिल्ह्यातील नामवंत असे राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवले अशा 47 खेळाडूंचा सत्कार आपण या ठिकाणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय भाग्यश्री मॅडम तसेच धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय राम भदाणे सर यांच्या हस्ते केलेला आहे. सगळे खेळाडूंनी, त्यांनी आलेल्या खेळाडूंनी भविष्यातही उज्ज्वल असं यश संपादन करावं अशा सगळ्या आयोजकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. हा क्रीडा दिन यावर्षी 47 खेळाडू सत्कार झाला तर पुढच्या वर्षी आपल्या धुळे जिल्ह्यातील 60 ते 70, 80, 100 खेळाडू तयार होऊन त्यांचा सत्कार पुढच्या करू अशा अपेक्षा धुळ्या आलेल्या क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना, नागरिकांना, क्रीडाप्रेमींना, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी क्रीडा क्षेत्रात दैदिनमान असं यश संपादन करावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. डीजे व लेझर लाईट यांच्या बंदीच्या समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. डीजे विरोधातील या लढाईत सर्व डॉक्टर्स, वकील, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डीजे व लेझर लाईट यांच्या बंदीच्या समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन धुळेतर्फे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. डीजे विरोधातील या लढाईत सर्व डॉक्टर्स, वकील, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सदर मोर्चा शुक्रवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. मोर्चा आग्रा रोडने सरळ महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात सहभागी विद्यार्थी, वकील, डॉक्टर्स, नर्स यांनी हातात विविध लक्षवेधी फलक घेतले होते. डीजे डॉल्बीच्या तीव्र आवाजामुळे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. डीजे आणि लेझर लाईटमुळे अनेकांना दृष्टीदोष आणि बहिरेपण आलेले आहे. डीजेचे सर्वाधिक दुष्परिणाम ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गरोदर महिला आणि लहान बालकांना भोगावे लागतात. त्यामुळे डीजेला कायमचा हद्दपार करण्याचा ठाम निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. मुख्य मोर्चात आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडकर, आयएमए धुळेचे अध्यक्ष डॉक्टर मनीष जाकेटे, उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र राजपूत, सचिव डॉक्टर योगेश ठाकरे, खजिनदार डॉक्टर राहुल बच्चाव, डॉक्टर शाहरुहाज जगताप, डॉक्टर नारायण गलानी, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर रवींद्र पाटकरी, डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर अभिनय दरोडे तसेच धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सेंट अँथोनी स्कूलचे फादर विल्सन रॉड्रिक्स यांच्यासह शहरातील अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी धुळे आयएमए संघटनेचे पदाधिकारी, मी डॉक्टर योगेश ठाकरे, सचिव धुळे आयएमए संघटना. आजचा मोर्चा हा आमचा ध्वनी प्रदूषणाविरोधात आहे. त्यात डीजेचे घातक वापर व लेझरचे दुष्परिणाम यासंबंधी सामाजिक आरोग्याची जागृती म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत. याचे होणारे दुष्परिणाम जसे बहिरेपणा, आंधळेपणा व हृदयावर होणारे आघात व त्यामुळे होणारे मृत्यू याच्याबद्दल समाजात जनजागृती व्हावी. येणाऱ्या उत्सवांच्या काळात जसे आपण सर्वच लोक आपण उत्सव मनवतोय, पण त्या उत्सवांचं भान असलं पाहिजे आणि सामाजिक एक आरोग्याची दृष्टी असली पाहिजे. म्हणून आपण डीजेच्या व लेझरच्या निर्णयावर माननीय उच्च न्यायालयाने ही बंदी दिलेली आहे. ही बंदी तशीच राहावी या संदर्भात आपण प्रशासनाला निवेदन देतो आहोत. यासाठी आम्ही सगळे धुळे आयएमएचे पदाधिकारी व त्यासोबत वकील संघटना, सीए संघटना, शिक्षक संघटना, गणेश उत्सव मंडळ, उदाहरणार्थ वंदे मातरम, जवळपास 23 संघटनांचा आम्हाला समर्थन लाभलेले आहे. जरी विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात आहे, ज्येष्ठ नागरिक संघटना आहे आणि ह्यामुळे एक सामाजिक प्रबोधन व्हावं व आरोग्याच्या बद्दल आपली सगळ्यांची क्षमता व आरोग्याबद्दलचं भान आपलं जागृत व्हावं यासाठी आजचा हा मोर्चा आहे. धन्यवाद. ज्यावेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो, अनेक नवजात अर्भकं ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो, अनेक पेशंट जे हृदयाच्या आजाराची ग्रस्त असतात, डायबिटीसचे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात, सिरियस असे ICUमध्ये ॲडमिट असतात, अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो. उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे, समाज उत्थानाचं असलं पाहिजे, प्रबोधनाचं असलं पाहिजे, ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारं असायला हवं. आणि याच्याचसाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं, आयएमए संघटनेने जे आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये, मूक मोर्चामध्ये सहभागी झाले. सीए असोसिएशन असेल, विश्व हिंदू परिषद असेल, निमा संघटना असेल, इंडियन डेंटल असोसिएशन असेल, बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक सीए संघटना असतील, अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल, या सगळ्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीनं या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आवाजाच्या भिंती कमी झाल्या पाहिजे, लेझरचे डोळ्यांवरचा परिणाम कमी झाला पाहिजे आणि हा संपूर्ण सोहळा प्रसन्न वातावरणात सगळ्यांना घेऊन पूर्ण पार पडला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धुळ्यातून हजारो मराठा बांधव धुळे मुंबई रेल्वेने मुंबईकडे शुक्रवारी पहाटे रवाना झाले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धुळ्याहून शुक्रवारी हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला चलो मुंबईचा नारा दिला होता. त्यानुसार मनोज जरांगे यांनी दिलेल्या चलो मुंबईच्या नाऱ्याला प्रतिसाद देत शुक्रवार दिनांक 29 रोजी धुळे शहरातून हजारो मराठा बांधव धुळे ते मुंबई रेल्वेने मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी धुळे रेल्वे स्टेशनचा परिसर आहे जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं
या घोषणांनी दणाणून गेला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाहीत. आमचे आंदोलन चालूच राहील अशी ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी घेतली. जाऊ जय शिवराय. महाराष्ट्र शासनाच्या वतीने PIL नावाची जी संस्था आहे ही मुळात भारतीय संस्था नाही आणि ज्या संस्थेने मनोज दादांच्या आंदोलनाविरुद्ध कोर्टात न्याय मागितलेला आहे त्या संस्थेचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही. ती संस्था भारतामध्ये नोंदणी झालेली नाहीये. ही BJPची पिच्चू असलेली संस्था आहे. ही आफ्रिकन संस्था आहे आणि त्या आफ्रिकन संस्थेला कोर्ट न्याय देतं. मी स्वतः 12 दिवस मुंबईला आझाद मैदानाला नॉन स्टॉप आंदोलन केलेलं आहे आणि मग आजच काय वेळ आली अशी की एकच दिवसाची परवानगी देण्यात आलेली. जर तुम्हाला 4 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली होती की आम्ही तिथं बेमुदत आंदोलन करतोय, असा कुठला न्याय की शनिवारी रविवारी आंदोलन करू नये असं संविधानात लिहिलेलं आहे का की शनिवारी रविवारी आंदोलन करू नये? हे फक्त मराठा समाजाविरोधी असलेला फडणवीस याची ही नीच चाल आहे. आणि आमचं दुर्दैव असं आहे की फडणवीसच्या बाजूने बोलणारे आमचे नालायक सूर्याजी पिसाळ आणि वामनाचे अवतार असलेले जे मंत्री जे बोलताय तो लाड असेल, दरेकर असेल, नरेंद्र पाटील असेल जो अण्णासाहेब पाटलांचा वारस आहे आणि सगळ्यात मोठं दुःख आमचं कोणतं असेल तर नरेंद्र पाटील आमच्या विरोधात बोलतोय. हे मराठा समाजाचं आणि अण्णासाहेब पाटलांचं अपमानास्पद कार्य नरेंद्र पाटील फक्त सत्तेसाठी करतोय आणि ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. तर कृपया महाराष्ट्र शासनाला परत विनंती आहे, जर जरांगे दादांच्या जीवाला धक्का लागला तर महाराष्ट्र शांत राहणार नाही. याचे परिणाम काय होतील हे शासनाने पाहून घ्यावे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 68वी सर्वसाधारण सभा संपन्न. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्यप्राप्त व सहभागी झालेल्या 47 खेळाडूंचा करण्यात आला सत्कार. DJ व लेझर लाईट यांच्या बंदीच्या समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे शहरातून काढण्यात आला मूक मोर्चा. आणि मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धुळ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.